Thank you.
तुम्ही संत माय बाप कृपा तुम्ही संत माय बाप कृपा चालू वाजवा ना तुम्ही संत माय
संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवान, अवतार तुम्हा धराया, कारण उद्धरावी जन जडजीव, वाढविले सुख भक्ती भाव धर्म, वाढविले सुख भक्ती भाव धर्म, कुळाचार नाम विठोबाचे, अवतार तुम्हा धराया, कारण उद्धरावी जन जडजीव, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगी संत जन, अवतार तुम्हा धराया, कारण उद्धरावे जन जडजीव, यदक्षरं मनाखियम् आनन्दम् अजमव्ययम्, श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रये, पांडुरंगा करू ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा, सोपान देवा, मुक्ताबाई नमो, त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची, सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, आहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अव्हेर, जयांचे केलिया स्मरण, होय सकल विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता, मस्तक हे पायावनी, या वारकरी संतांच्या, श्री संतांची माता चरणाची,
संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवान, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धरावे जन जड जीव। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणांचा संपूर्ण विश्वाचं स्वामित्व, गुरुत्व आणि दातृत्व ज्यांच्या ठिकाणी एकवटलेलं आहे असे श्रीमंत निवृत्तीनाथ महाराजांपासून तर संत, शांत आणि श्रीमंत या तीनही लक्षणांनी युक्त असणारे दक्षिण काशी पीठाधीश्वर शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या पर्यंत आणि तिथपासून तर आस्था गायत जी जी आत्मने मोक्षार्थम जगत हितायच या ब्रीद वाक्यानं जीवन जगलेली आहेत अशा सर्व संत प्रभूतींविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे। विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा, अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान श्री पांडुरंगाच्या कृपेने मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान ज्ञानोबराय जगद्गुरु तुकोबराय श्री संत सद्गुरु गणेशनाथ महाराज आदि करून सकल संत मांदियाळीच्या आशीर्वादाने समस्त ग्रामस्थ उजनी तालुका औसा जिल्हा लातूर आणि पंचक्रोशीतील सर्वच वारकरी मंडळी, देहूकर फडाची सगळी वारकरी मंडळी यांच्या संयुक्त विद्यमानं गेल्या 378 वर्षांपासून ब्रह्मलीन संत गणेशनाथ महाराजांचा समाधी उत्सव सुरू आहे। हे 378वे वर्ष आहे। मोठ्या थाटात माटात आनंदात उत्साहात हा उत्सव संपन्न होऊ पाहत आहे। 7 दिवसांचा असतो तो सप्ताह असतो, परंतु आपलं पाक्षिक आहे म्हणजे अमावस्येपासून तर पौर्णिमेपर्यंत असा आपला 15 दिवसांचा उत्सव गणेशनाथ बाबांच्या समाधी उत्सवानिमित्तानं आपण करतो। आपण सगळीजण भाग्यवान आहोत की आपण त्यांचा समाधी उत्सव करू शकतो। तुम्ही आम्ही ज्यावेळी जातो या जगातून त्यावेळी तुमचं आमचं पाठीमागे काही शिल्लक राहत नाही। एखादं श्राद्ध होतं आणि दर वर्षाला पितृपक्षामध्ये अक्षय तृतीयेला किंवा आपण ज्या तिथीला मेलो त्या तिथीला आपली मुलं जिवंत आहे तोपर्यंत आपलं पुण्यतिथी पुण्यस्मरण करतात, पित्र घालतात आपल्या नावानं। त्यानंतर नातू पणतू यांच्या घरातून आपण हद्दपार होऊन जातो। असं सीमित जीवन तुमचं आमचं असतं, परंतु अख्खं आयुष्य आत्मोद्धार करून आमचा जसा उद्धार झाला तसा जगाचाही व्हावा या तळमळीनं
अगदी उच्च कोटीला प्राप्त झालेले असताना देखील उजनी सारख्या एका खेड्यापाड्यामध्ये येऊन अनेक खेड्यापाड्यांमध्ये जाऊन आदिभौतिक आध्यात्मिक अधिदैविक तापानं तप्त झालेल्या जीवांना, श्रांत झालेल्या जीवांना विश्रांतीचं ठिकाण जे बनतात, विश्रांतीचा भाव ठाव पायी संतांच्या भाव, विश्रांतीचा ठाव जे बनलेले आहेत असे संत, त्यांचा 378वा पुण्यतिथी सोहळा कुणाचाही होत नाही, लक्षात घ्या. कारण आपण जातो त्यावेळी आपला देह किडे मुंगे खातात, किंवा जाळून टाकला तर राख होते, पुरून टाकला तर त्याची माती होते, आणि या दोन्हींपैकी काही झालं नाही तर तो कुजतो, सडतो. ज्ञानोबा म्हणतात तो केराचा पुंजा बनतो देह. परंतु साधू संत या जगातून जातात ना, समाधी घेतात ना, त्यावेळी ते 3 रूपानं पाठीमागे शिल्लक राहत असतात, लक्षात ठेवा. 3 रूपाने. कोणत्या कोणत्या रूपाने? एक, त्यांचं ज्ञान पाठीमागे राहतं. 2, गणेशनाथ बाबा गेले परंतु त्यांची समाधी पाठीमागे. आणि 3, गणेशनाथ बाबा गेले परंतु त्यांचा कीर्तिदेह पाठीमागे शिल्लक आहे. नामदेव महाराज वर्णन करतात, गेले योगीराज अनादिजे आदी, राहिल्या समाधी जगा माझी. का समाधी राहतात महात्म्यांच्या पाठीमागे? त्याचं कारण आहे, तुम्हा आम्हाला सेवेच्या द्वारे मोक्ष मिळवून देण्याकरता त्यांची समाधी पाठीमागे. समाधीची केवळ सेवा केली तरी आपणासारखे करीती तात्काळ, नुसती सेवा केली तरी. आणि या जगामध्ये सर्वश्रेष्ठ जर काय असेल तर संतांची सेवा आहे, संतांच्या समाधीची सेवा आहे, लक्षात ठेवा. तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. या जगामध्ये सर्वोत्तम जर काय असेल तर संतांची सेवा सर्वोत्तम आहे, मायबाप. आणि म्हणून राहिल्या समाधी जगा माझी. त्यांची समाधी नसती तर आपल्याला 378 वर्षांचा उत्सव करता आला असता का? 15 दिवसांचा. 1999 पासून कोणत्या कीर्तनकारांनी कोणती अभंग घेतलेली आहे याचं सुद्धा रजिस्टर करून ठेवले आपण. आमच्यासारख्या नाशिक जिल्ह्यातून येऊन सर्वसामान्य वारकऱ्याला इथं सेवा करता आली असती का? ही गणेशनाथ बाबांची कृपा आहे, लक्षात ठेवा. म्हणून राहिल्या समाधी जगा माझी, समाधी रूपाने शिल्लक राहतात. 2, गणेशनाथ बाबा गेले परंतु त्यांचं ज्ञान पाठीमागे आहे. त्यांचं ज्ञानही आहे आणि त्यांच्या विषयी चरित्र सुद्धा शिल्लक आहे. नगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील संत कवी महिपती महाराज ताहराबादकर यांच्या भक्तिविजय ग्रंथात 55व्या अध्यायात गणेशनाथ बाबांचं चरित्र आलेलं आहे. आणि त्यात असा उल्लेख आहे, गणेशनाथ बाबा छत्रपती शिवाजी महाराजांना भेटले होते. पंढरपूर मुक्कामी असताना छत्रपती शिवाजी महाराजांना ते भेटले होते. पंढरपूरला जाताना भेटले होते, किंवा मला नक्की सांगता येणार नाही स्थळ, परंतु त्यांनी अतिशय सुंदर पलंग बनवला होता. त्यावर गणेशनाथ बाबांनी पहुडावं अशी राजांची इच्छा होती. आणि गणेशनाथ बाबा म्हणाले की मला उंच आसन, उंच अन्न आणि उंच राहणीमान पसंत नाही, म्हणून चांगलं एखाद्यानं आणून दिलं तरी ते चांगलं खात नव्हते, त्याच्यात पाणी टाकून किंवा ते मिक्स करून भेसळ करून खायचे. एखादे चांगले कपडे एखाद्यानं दिले तर त्यांनी चांगले कपडे कधी परिधान केले नाही, आणि चांगलं शयन आसन त्यांना कधी आवडलं नाही. छत्रपतींनी विनंती केली की हा चंदनाचा पलंग आहे, याच्यावर तुम्ही पहुडा निजा, आमची विनंती आहे. मान्य केली गणेशनाथ बाबांनी, पण गणेशनाथ बाबा झोपताना त्याच्यावर खडे टाकले पलंगावर, आणि मग त्या पलंगावर खडे टाकून ते झोपले. आणि ही बातमी राजांना कळाली. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज विचारायला आले, का हे खडे का टाकले? त्यावेळी त्यांनी जे उत्तर दिलं राजांना, अंतर्मुख होऊन आपण ऐकलं पाहिजे आणि अंतर्मुख होऊन आपण आचरणात आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ते म्हणाले, आता मी माझ्या पद्धतीनं सांगतो तुम्हाला, ज्याला शान मध्ये जगायचं आहे ना, त्याच्या जीवनामध्ये कायम परेशानी असते.
हाँ? शान से जीना परेशान कर देता है आदमी को. सुरुवातीला फार चांगलं वाटतं, फार चांगलं वाटतं, परंतु नंतर विषयाचा गोड परमार्थ लागे कडू, आणि कडू विषय तो गोडू. भगवंत सांगतात सुरुवातीला अमृताप्रमाणे वाटणारे विषय परिणामतः विष होतात आपल्याकरता. सुरुवातीला चहा गोड लागतो की नाही, हा, आणि 50च्या पुढे गाडी ढळल्यावर मग डायबिटीज होतं की नाही. डॉक्टर म्हणतात मग तुम्हाला चहा चालणार नाही, मग दूध घेतलं तर चालेल का, तेही चालणार नाही. मग तुम्हाला कॉफी चालेल, कॉफी पण चालणार नाही. मग ठीक आहे, पेय बाजूला ठेवा, खायला काय चालेल, भात चालेल का, नाही. बाजरीची भाकर ती पण नाही. मग हा म्हणतो नेमकं चालणार काय, काय चालणार, गुलाबजाम ते पण नाही. मग शिरा अजिबात नाही. तुमच्याकडे काय प्रसिद्ध आहे, बासुंदी, ती तर अजिबातच चालणार नाही, काहीच चालणार. मग खिचडी पण चालणार नाही. मग काय चालणार. तुम्ही जरी नाही म्हटले डॉक्टर हे चालणार नाही, ते चालणार नाही, ते चालणार नाही, पण मी हे सगळं चालवणार. डॉक्टरांनी सांगितलं तू हे जर चालवलं तर तू चालणार नाही. हे चालवलं तर तू चालणार नाही. लक्षात ठेवा. सुरुवातीला ज्ञानोबा म्हणतात बापा विषाची मधुरता, झनिकीर आवडे चित्ता, परिणामो विचारिता प्राण हरी. हा विवेक संतांच्या ठिकाणी होता. विष सुरुवातीला गोड लागतं, पण परिणाम प्राणाचं हरण करतं. तसे हे विषय चांगल्या आसनावर बसायला गोड वाटतं, पण सवय लागल्यानंतर रोज कोण आणून देणार आहे. आज तुम्ही आम्हाला भेटले राजे, नंतर कोण भेटेल आणि हे विषय आम्हाला पुरविल. म्हणून आम्हाला या उंच आसनावर बसायला आवडत नाही, आपलं दगडावरच बसलेलं बरं. इथं आल्यानंतर वाचलं मी फेटा बांधायच्या आत, ते मला मिळालं. मलाही एवढा इतिहास त्यांचं माहित नव्हता. चरित्र तुमच्या आमच्या समोर गणेशनाथ बाबांचं उपस्थित आहे. महाराज संत आपण आहे ना, आपण जीव जो असतो ना एक दिशी आहे, तो फक्त स्वतः पुरता मर्यादित असतो. त्याचा विचार, त्याची भावना, त्याची क्रिया ही फक्त स्वतः पुरती असते. पण संत हे स्वतःला एक दिशी समजत नाही, तर संत स्वतःला सर्वव्यापी समजतात. सर्वव्यापी, बरोबर ना. म्हणजे मला जर विचारलं तर मी फक्त या देहालाच माझं म्हणतो. माझं अस्तित्व एवढंच आहे. ज्ञानोबा म्हणतात अशी माणसं निसुक आहे, त्यांना जे स्वतःला व्यापक असताना स्वतःला 3.5 हाताचा समजतात, अशी माणसं बिनलाजी आहेत म्हणतात ज्ञानोबा. ऐसे सिया अवकळा घेपे शरीराचा कंटाळा, ते लाज पै निर्मळा निसुगा गोड. आपण व्यापक आहे, तरीही आपण स्वतःला जर या देहापुरतं समजत असो तर ज्ञानोबा म्हणतात तुमच्यासारखे निसुक कोडगे. कोडगा कळतो ना तुमच्याकडे, कोडगा कशाला म्हणतात, ज्याला लाज नाही त्याला काय म्हणतात, कोडगा. आमच्याकडे एक म्हणे सरांना माहिती आहे, कोडग्या लाज नाही, कालचा कोडगा आज नाही. आहे का तुमच्याकडे, नाही ना तुमच्याकडे. मग इथून पुढे ऍड करा तुमच्या म्हणींमध्ये. उद्या उमेश बाबांचं कीर्तन आहे ना, उद्या की परवा आहे, उद्याच आहे ना. आमचे आदरणीय परमश्रद्धेय उमेश महाराज दशरथ एक विनोदानं सांगितलं होतं त्यांनी, मी सांगतो तुम्हाला. एक बाप ड्युटीवरून घरी आला. घरी आल्यानंतर त्या पोराला म्हटलं, म्हणजे पोरगा टीव्ही पाहत होता, मॅच चालू होती महिलांची, फायनल साऊथ आफ्रिकेसोबत, आणि तो बघत होता. आणि तेवढ्यात बाप आलेला त्यानं पाहिलं. बाप माठाजवळ गेला, पाणी पित होता. हा बापाला म्हणतो की 3 तासापासून एकाच जागेवर मी बसलोय, तुम्ही मला पाणी आणा, मला पाणी प्यायचं आहे. आता आपण आपल्याकडे काय संस्कृती आहे, पोरानं बापाला पाणी पाजलं पाहिजे की बापाने पोराला पाणी पाजलं पाहिजे. हा, पोराने बापाला एका बुकीत पाणी पाणी कोणी कोणाला पाजलं पाहिजे, पोराने बापाला. परंतु करे
तुला काही लाज लज्जा आहे का? तुझा बाप आहे मला पाणी आणायला सांगतो, लाज वाटते का तुला काय? तो म्हटला पप्पा ते तिकडे कीर्तनात सांगायचं उजनीला जाऊन, ते लाज बीज तुम्ही माहिती आहे आम्हाला कसे घरात राहता ना तुम्ही, माहिती आहे, गुपचूप पाणी घेऊन या. त्या बापाला राग आला. बाप म्हटला कार्ट्या तू जर आता पुन्हा पाणी आणायला सांगितलं ना तिथे येऊन तुझ्या कानाखाली देईल. ते पोरगं म्हटलं पप्पा कानाखाली देण्याकरता तुम्हाला इथपर्यंत यावंच लागणार आहे. नाही कळलं का? येता येता तांब्या भरून आणा, याला काय म्हणायचा? निसुगा गोड बिन लाजा. लाजच नसते, पण संतांच्या दैवी संपत्तीच्या 26 गुणांनी नटलेले गणेश बाबा, लज्जा हा त्यांची दैवी संपत्तीचा गुण त्यांच्या ठिकाणी, लक्षात ठेवा. रीचा पलम भगवंतानं सांगितलं की नाही, री लज्जा त्यांच्या ठिकाणी. आणि लज्जा असण्याचं लक्षण काय? तर स्वतः या देहापुरतं मी मला न समजणं, हे महत्वाचं लक्षण आहे, लक्षात ठेवा. म्हणून गणेशनाथ बाबांनी फक्त त्यांचा देहाला मी नाही समजलं, तर किंबहुना चर आणि अचर आपणची जाहला. ओवी सगळ्यांना माहित आहे, हे विश्वची माझे घर आईसी मती जयाची स्थिर, किंबहुना चर अचर मीची जाहला. पाहतच होते ते, स्त्रियांमध्ये स्वतःला पाहत होते, बाळ गोपाळांमध्ये स्वतःला पाहत होते, म्हणून कीर्तन करत होते. परंतु चर, झाड सुद्धा चरच आहे ना, वृक्ष हा आहे की नाही? कोणीतरी म्हटलं आम्हाला काही कामधंदे असतात, जा झाडांना कीर्तन सांगा. तर त्यांनी स्वतःला झाडांना सुद्धा स्वतःचं शिष्य म्हणून घेतलं, आंब्याच्या झाडाला, आणि त्याला सुद्धा कीर्तन सांगितलं. हा त्यांचा सर्वव्यापी भाव होता. ते फक्त चर मी झाले असं नाही, ते आचर सुद्धा आपणची झाला. कीर्तनात काही लोकांनी टाळ्याच वाजवल्या नाही. ते म्हटले तुमच्या कीर्तनात आम्ही का टाळ्या वाजवायच्या? ते म्हटले मग तुमच्याकरता दगड टाळ्या वाजवतील. तर उपस्थित असणाऱ्या कीर्तनातले जे काही दगड आजूबाजूला पडले होते त्यांनी त्या कर्मठ लोकांसाठी टाळ्या वाजवल्या, त्याच्यातून टाळीचा आवाज आला. असं माझ्या 5 मिनिटांच्या वाचनातून लक्षात आलं की ज्याचं चारित्र्य आहे त्याचं चरित्र होत असतं. विठाल बरोबर आहे ना? हे मी जे सांगितलं ते बरोबर आहे ना? म्हणून त्यांच्या विषयी ज्ञान शिल्लक आहे आणि त्यांनी सुद्धा काही अभंग केलेले आहेत, ते अभंग सुद्धा पाठीमागे शिल्लक आहे. म्हणून एकच म्हणावं असं वाटतं नामदेव महाराजांच्या भाषेमध्ये, नामा म्हणे देवा गेले मुनी जन, नामा म्हणे देवा गेले मुनिजन, राहिले ते ज्ञान जगा माझी. म्हणून 378वी पुण्यतिथी त्यांची, लक्षात ठेवा. समाधी सोहळा, ज्ञान पाठीमागे राहिलं. आणि तिसरी महत्वाची गोष्ट संतांची पाठीमागे राहते, त्याला कीर्ती म्हणतात. महाराज म्हणतात कीर्ती जगा गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. कीर्ती त्यांचा कीर्ती देह पाठीमागे शिल्लक राहतो, लक्षात ठेवा. आणि काय असतं माहितीये का, ज्याला मोठं व्हायचंय ना त्यांनी नेहमी या सगळ्या संतांच्या विषयी कृतज्ञ राहिलं पाहिजे.
तुम्ही इतका मोठा उत्सव साजरा करता, इथं 15 दिवसांचा उत्सव असतो, कीर्तनकार येतात, 100-150 टाळकरी कीर्तनाला उभे आहेत. आदरणीय परमश्रद्धेय व्यंकटेशजी ढवण सर आमचे गुरुतुल्य व्यक्तिमत्व आहेत, ते नाशिकहून इथे येतात. पुण्यातले मोठे मोठे गायक तुम्ही इथे बोलावता, महाराष्ट्रातले विद्वान दिग्गज फडकरी गडकरी कीर्तनकार तुम्ही बोलावता, खूप चांगलं करता. पण उद्या जर तुम्ही म्हणाल आम्ही गणेशनाथ महाराजांची एवढी उत्सव साजरा करतो, मग काय आमचं काहीच नाही का, तर लक्षात ठेवा आपण त्यांच्यावर उपकारच करत नाही. तुम्ही कितीही मोठा उत्सव केला, गणेशनाथ महाराजांवर उपकार नाही करत आपण गणेशनाथ महाराजांचा कृतज्ञता सोहळा साजरा करतो. त्यांच्याविषयी कृतज्ञ असलंच पाहिजे. संतांच्या संबंधी कृतज्ञता भाव अंतःकरणात असला पाहिजे. तुम्हाला खरं सांगू, 2 प्रकारचा मोठेपणा असतो. काही कृतघ्न माणसं देखील मोठे होताना दिसतात, पण नैमित्तिक मोठेपणा त्यांच्याकडे येतो. त्यांच्याकडे धन येईल, त्यानं लोक त्यांना मोठं म्हणतील. कधी कधी त्यांना सत्ता मिळेल, पद मिळतील, लोक त्यांना मोठं म्हणतील. कधी कधी त्यांच्याकडे शरीर सौष्ठव्य असेल, त्यावेळी लोक त्यांना मोठं म्हणतील. परंतु हा मोठेपणा काही कामाचा नाहीये. लक्षात, एखादा कितीही बॉडी बिल्डर असला, पैलवान असला, आणि पैलवानाची किंमत कुठपर्यंत असते? तुकाराम महाराज म्हणतात, गेली वीरसरी मग त्यासी रांड मारी. जोपर्यंत शौर्य आहे तोपर्यंत, एकदा वीरता नष्ट झाली की बाईचा मार खावा लागतो. ही वस्तुस्थिती आहे, लक्षात ठेवा. धनवानाला कुठपर्यंत किंमत आहे? निकवड्या आणि निष्ठुरा उबगीजे जीवी सोयरा. माऊली म्हणतात, निकवड्या माणसाला काय किंमत असते समाजामध्ये? सोयरे धायरे उबगतात त्याला. एखादा म्हणेल माझ्याकडे पद आहे, गेली मग सत्ता, नये मागील अनिता. सत्ता गेली, संपला सगळा विषय. जे पोलीस मागे पुढे उभं राहून संरक्षण करतात ना, सत्ता नसल्यावर त्यालाच मागे पुढे घेऊन कारागृहात घेऊन जात असतात. ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून हे सगळं सांगतो याकरता की हे सगळं नैमित्तिक मोठेपण प्राप्त करण्यापेक्षा सांसिद्धिक मोठेपणा आपल्याला मिळवायचं असेल तर कृतज्ञ राहूनच आपल्याला मोठं होता येईल. लक्षात ठेवा, लहान होऊनच मोठं होता येतं. विठ्ठल विठ्ठल. जगद्गुरु तुकाराम महाराज अणुपेक्षा लहान झाले म्हणून आकाशापेक्षा मोठे झाले. बरोबर आहे ना? अणुरणियान लहान झाल्याशिवाय मोठं होता येत नाही. महिला मंडळींकरता सांगतो, तुमच्याकडे मिरची आहे ना, मिरच्या त्या तुम्ही जीव लावूनच ठेवलेल्या असतात घरामध्ये. काम येतात. आता मिरच्या असतात सर, ती मिरची स्थूल असते. म्हणजे तुम्ही जर एखाद्या टोपलीत ठेवली तर ती कुठेच जात नाही, जागेवरच असते. पण जर गॅस पेटवला, त्याच्यावर तवा ठेवला आणि तव्यात गरम झाल्यानंतर त्याच्यावर मिरच्या ठेवल्या, तांब्या घेतला आणि त्या मिरच्या रगडल्या, तर ती मिरची कुठं कुठं जाते? नाही अनुभव, मिरची खातच नाही तुम्ही. जोपर्यंत मिरची स्थूल होती म्हणजे अहंकारी होती तोपर्यंत एकाच ठिकाणी राहिली. पण तिचा अहंकार चिराडला ना, तर ती बेडरूम मध्ये सुद्धा गेली, ती घराच्या बाहेर सुद्धा आली, ती सगळीकडे गेली. कळालं की नाही कळालं तुम्हाला? हे कधी कळालं? मग ठसका आल्यावर. विठ्ठल विठ्ठल. तुम्हाला सूक्ष्म होता आलं की व्यापक होता येतं. लक्षात, आपल्याला लहान होता आलं की मोठं होता येतं. लहान. महाराज तुकाराम महाराज आजच्या अभंगात किती लहान झाले तुम्ही विचार करा. आजचा अभंग म्हणजे तुम्ही संत मायबाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवान. वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी जगद्गुरु तुकाराम महाराज आहे. पण तुकाराम महाराज विचार करतात की मला कलशस्थानी शोभण्याकरता हे माझं श्रेय नाहीये, मी तर कुणब्याचा पोरगा. बरे देवा कुणबी केलो, नाही तरी असतो दंभियेची मेळ. तुकाराम महाराजांचा अभंग. पण कुणब्याच्या पोरालाही वेदाचा अर्थ मराठीत आणण्याचं सामर्थ्य प्राप्त झालं. हे कुणामुळे झालं असेल? कुणामुळे झालं असेल? कारण जिकडं पाहावं तिकडं कळसालाच वंदन आहे. आज कार्तिकी एकादशी आहे, पांडुरंगाची आवडती वारी आहे. देव स्वतः बोलवतो, आषाढी कार्तिकी विसरू नका, सांगत असे गुज पांडुरंग.
कार्तिकीला तुम्ही पंढरपूरला गेलात, दर्शन होतं का? एकादशीच्या दिवशी होतं का? होतं का? लगेच दर्शन होतं का? तास 2 तासात? नाही. मग आपण पर्याय काय शोधतो? तुम्ही जागेत ना सगळे, पर्याय काय शोधतो आपण? जळजळीत सोन सळा कळस दिसतो सोज्वळा, कळसाचं दर्शन घेऊन माघारी येतो आपण, बरोबर ना? मग तुकाराम महाराज म्हणतात पंढरपूरचे लोक कळसाला वंदन करतात. आळंदीला जर माऊलींचं दर्शन झालं नाही तर कळसाचं दर्शन घेतो. गणेशनाथ बाबाच्या जत्रेला गर्दी असली की पाहुणे मंडळी कळसाचं दर्शन घेऊन माघारी फिरतात. या कलशाला महत्व प्राप्त झालं, पण ते माझ्या कर्तृत्वानं झालेलं नाहीये. मला कुणामुळे महत्व झालं हे कळसानं खाली वाकून पाहिलं पाहिजे. म्हणून मंदिरावर कळसानं अवश्य झळकावर, पण एक गोष्ट लक्षात ठेवावी की मला कळसावर शोभण्याकरता कोणीतरी स्वतःला पायात गाडून घेतलेला आहे, ही जाणीव असली पाहिजे. तुकाराम महाराज खाली वाकून पाहतात. तुकोबरायांना कोण दिसतं खाली? ज्ञानदेवीरचिला पाया, ज्ञानदेवी रचिला पाया, उभारिले देवालया. तुकोबारायांना कळसावर शोभण्याकरता माऊलींनी स्वतःला पायात गाडून घेतलेले. लक्षात ठेवा, माऊलींचे अगणित उपकार आहे महाराज तुमच्या आमच्यावर. आज तुम्ही आम्ही बहुजन समाजाची मंडळी एकत्रित येऊन कीर्तन, सप्ते, ज्ञानेश्वरी पारायण, परमार्थ करू शकतो ना. हे सगळे उपकार जर कोणाचे असतील तर आळंदीच्या ज्ञानेश्वर माऊलीचे उपकार आहे. नाहीतर ठराविक लोकांनी परमार्थाची मक्तेदारी स्वतःच्या हातामध्ये घेतलेली होती. महाराज मेलेली जनावर गाव कुसाच्या बाहेर ओढून टाकणाऱ्या एका महार समाजाला, की ज्याला पांडुरंगाच्या पायरीवर बसण्याचाच अधिकार नव्हता, अशा एका संताला पांडुरंगाच्या महाद्वारात समाधी दिली. एवढी मोठी क्रांती ज्ञानेश्वर महाराजांनी केली. लक्षात ठेवा. आपल्याला सोपं वाटतं, हल्ली जातीवाद बोकाळलाय सगळीकडे, हल्ली धर्मवाद बोकाळलाय. हा त्या मला आनंद वाटला. इथं आल्यानंतर मी ते आमचे तुकारामजी त्यांना विचारलं, इथं मुस्लिम समाज आहे का? म्हणे आहे. मुसलमानांच्या पंक्तीत म्हणे या सप्ताहामध्ये आहेत ना. टाळी वाजवा त्यांच्याकरता एकदा. लक्षात, माणसं समान वयाची नसली तरी चालतील, परंतु समन्वयाची असली पाहिजे. लक्षात ठेवा. कबीरा मुमीन लतीफा मुसलमान, सेनान हवी जाण विष्णुदास. शेख मोहम्मद जगद्गुरु तुकोबारायांचे गणेशनाथ महाराजांचे समकालीनच असते. तुकाराम महाराजांचा मंडप पेटला होता कीर्तनात देहूमध्ये, तर गणेशनाथ आपलं शेख मोहम्मद महाराजांनी श्रीगोंद्यातला मंडप सोडून देहूतला मंडप विझवला आणि तुकाराम महाराजांचे सर्व श्रोत्यांचे प्राण वाचले. कुठं पेटलं तर विझवण्याकरता मुस्लिम बांधव पूर्वी येत होते. आज पेटलं तर अजून भडका करण्यासाठी जर येत असतील कुठल्याही जाती धर्माची लोक, तर मग मात्र ही गोष्ट भारताला आणि या देशाच्या एकतेला, विश्वबंधुतेला शोभा न देणारी गोष्ट आहे. लक्षात ठेवा. म्हणून वारकरी संप्रदायाचा संदेश आहे, यारे यारे याती भलती, करावा विचार न लगे. पण दुर्दैव सर, काही काही गावांमध्ये कीर्तनकाराच्या तारखा घेताना सुद्धा तो आपल्या जातीचा आहे का पाहिला जातो. खरे की खोटं आहे? आणि काय आपण स्वतःला वारकरी संप्रदायातलं मोठं समजतो. कशाला समजतो? अरे आपल्यातला भेदच गेला नाही तर कसले मोठे. अरे देह प्रत्येकाचे भिन्न भिन्न असू शकतात.
इथं कुठल्या तरी जातीत एखादा जन्माला येऊ शकतो. समाजातील सर्वात निकृष्ट घटक म्हणजे देहविक्रय करणारी स्त्री, परंतु तिची मुलगी होती आणि ती ज्ञानोबारायांना म्हणाली मी तुम्हाला चालेन का? ज्ञानोबाराय म्हणाली का चालणार नाही? ज्ञानोबारायांनी तिला संत मेळ्यात घेतलं आणि नुसतं घेतलं नाही तर तिचं दर्शन घेतल्याशिवाय पांडुरंगाचं दर्शन घेता येत नाही. त्या मुलीचं, वेश्येच्या मुलीचं, काय नाव आहे तिचं? तिनं रिप्लाय दिला, ज्ञानोबाराय भेटल्यामुळे माझ्या जीवनात काय बदल झाला? ती म्हटली धन्य कान हो पात्रा आजी झाली धन्याची, भेटी झाली ज्ञानदेवाची म्हणवोनी, कान हो पात्रेला. पांडुरंगाच्या देवळात जागा देण्याचं पवित्र काम माऊलींनी केलं, लक्षात ठेवा. म्हणून त्यांनी संघ क्रांती त्या काळामध्ये घडून आणली. कोणती क्रांती केली? संघ क्रांती. संघ शक्ती कलियुगो, ईश्वर निष्ठांची मान दियाळी, अनवरत भूमंडळी म्हणून प्रार्थना केली. आणि नुसती प्रार्थना केली नाही तर जयाने घातली मुक्तीची गवादी, मिळविली मांदी वैष्णवांची, मिळविली मांदी वैष्णवांची. ज्ञानोबारायांचं जयाने घातली मुक्तीची गवादी, मिळविली मांदी वैष्णव संघटित होणं सगळ्यात कठीण काम आहे हल्लीच्या काळामध्ये. दारुडे लोक एकत्रित येतात पण वैष्णव एकत्रित येत नाही. आदल्या दिवशी तुंबळ हाणामारी होते बेवड्यांची आणि दुसऱ्या दिवशी 5 वाजले की एक म्हणतो माझ्याकडे 70 आहे, तुझ्याकडे 30 आहे का? तो म्हणतो आहे. मग चला एक सहाय्य करू. अवघे धरू कुपंथ. पण माळकरी म्हणतो तो मेला ना त्याच्या मौतीला सुद्धा जाणार नाही, मग एवढा कट्टर आहे म्हणतो मी. वैष्णव सज्जन लोक संघटित होणं गरजेचं आहे. आता सुद्धा दुर्जनांपेक्षा सज्जनच जास्त आहे, फक्त संघटित नाहीये. अडचण ही आहे. वारकरी एकत्रित नाही. तो म्हणतो आम्ही त्या फडाचे, तो म्हणतो आम्ही त्या गडाचे, तो म्हणतो आम्ही संस्थेतलेत आणि तुम्ही तर घरी शिकलेलेत. एक म्हणतो हा हातगाडीवरचा माल आहे, एक म्हणतो हा कारखान्यातला माल आहे. अरे जर असं तुम्ही म्हणत राहिला तर ही नवीन पिढी जी आहे, शिकली सवरलेली पोरं कशी येतील इकडे मला सांगा ना. कशी आणणार तुम्ही या उच्च शिक्षित लोकांना संप्रदायामध्ये? आज कीर्तनाला बसलेल्यापैकी 50च्या पुढचे जास्त लोक दिसत आहेत. 20-25 वर्षाचा तरुण वर्ग कुठल्याच गावात बघायला मिळत नाही. आणि याला कारण जर काय असेल तर कट्टरता. म्हणून माणसं कट्टर नसली पाहिजे, लक्षात ठेवा. काही गोष्टीमध्ये कट्टर राहिलं पाहिजे पण काही गोष्टीमध्ये सहिष्णू राहिलं पाहिजे, लक्षात ठेवा. एकादशी धरलीच पाहिजे, इथं कट्टरता असली पाहिजे, पण एकादशी निरंकारच केली पाहिजे. इथं सहिष्णू असलं पाहिजे. त्यांना डायबिटीज आहे त्यांनी निरंकारच करावी, मग मरतील ना ते, जगतील का मला सांगा ना. मी हे सगळं या कारणाकरता आपल्याला सांगतो आहे की ज्ञानोबारायांनी हे काम त्या काळामध्ये केलं, हे महान कार्य उभं केलं. तुकोबाराय म्हणतात त्यांनी हे महान कार्य केलं म्हणून कुणब्याचा पोरगा कळसावर बसला, म्हणून खाली वाकून माऊलींना मानवंदना. नामदेव महाराज माझ्या स्वप्नात आले नसते, त्यांनी गाथा लिहायला सांगितलं नसतं तर मी कुठून अभंग लिहिले असते. नामदेवे केले स्वप्ना माझी जागे, सवे पांडुरंगे येऊन या सांगितले काम करावे कविते, वावगे निमित्त बोलून. नाथ बाबांनी अख्ख्या समाजानं मला उपेक्षित केल्यानंतर शांतीचं ठिकाण पैठण होतं तुकाराम महाराजांचं. धन्य धन्य काय शरण शरण एक नाथा, पायी माथा नका पाहू गुणदोष, झालो दास पायाचा. तुम्ही जर माझी उपेक्षा केली तर मला कोण विचारणार आहे? तुम्ही भागवत लिहिलं नसतं, एकादश स्कंदावर टीका केली नसती तर माझ्यासारख्यानं हजारो पारायण करून गाथा कसा निर्माण केला असता. म्हणून तुकाराम महाराजांनी नाथांचे आभार मानले.
सगळ्या संतांचे आभार मानत होते, त्यांची कीर्ती वर्णन करत होते, त्यांचं गुणगान वर्णन करत होते. पण पुन्हा विचार करायचे, एवढं सगळं मी बोललो पण संतांच्या कीर्तीला न्याय मिळाला का? पुन्हा म्हणायचे अजिबातच नाही, ते तर सागरासारखे आहेत आणि मी तळ्यासारखा सुद्धा नाही. सूर्याप्रमाणे असणारे संत, मी त्यांच्या समोर काजव्यासारखा सुद्धा नाही, काय त्यांची कीर्ती वर्णन करू शकतो. मग एवढं सगळं तुकाराम महाराजांनी करावं आणि मग म्हणावं, कायम्यापती कायमी पतित कीर्तिवान. एवढी सगळी कीर्ती वर्णन केल्यानंतर तुकाराम महाराज म्हणतात, मी तुमची कीर्ती काय वर्णन करणार. संतांचं वर्णन करण्याकरिता आपली वाणी नेहमी अपुरीच असते. हे दशक्रिया विधीचे श्राद्धाचे कीर्तन असतात आमच्या भागामध्ये, नाशिक भागात. लोक म्हणतात हे गेले यांच्याविषयी बोला, यांनी कधी लग्न केलं, किती लग्न केले, यांना त्याच्यापासून किती आपत्य झाले, त्यांनीच यांना कसं मारलं आणि हे कसे मेले. संपला इतिहास. हा जीवाचा इतिहास आहे, लक्षात ठेवा. म्हणजे वाणी शिल्लक राहते आणि वर्णन संपून जातं, कीर्ती संपून जाते. पण संतांचं तसं नाहीये. कीर्ती शिल्लक राहते आणि वाणी अपुरी पडते. काय वाणू आता न पुरे, ही वाणी मस्तक चरणी ठेवीत असे. नारद भक्ती सूत्रात नारद महर्षी सांगतात की अगम्य असं संतांचं चरित्र असतं, संतांची संगत असते. अगम्य न कळणार आहे, न कळणार. हा प्रश्न तुकाराम महाराजांच्या समोर असं नाही, ज्ञानोबारायांना सुद्धा विचारा. ज्ञानेश्वरी जर आपण वाचत असाल ना, तर ज्ञानेश्वरीच्या प्रत्येक अध्यायामध्ये ज्ञानोबाराय सांगतात की तोच भाव आहे ज्ञानोबारायांचा बोलण्याचा, की एखादा सुवर्णाचा अलंकार असेल, सोन्याचा 10वा अध्याय बघा, काय संतान भारतात आले, नंतर कराचा विचार.
चढवेल पालान, पालान म्हणजे हत्तीवर बसायची अंबारी, आधांतरी हवेवर तरंगून ठेवता येईल, शक्य आहे का? हा माईक तरी असा वरती आधांतरी राहू शकतो का? ज्ञानोबा म्हणतात तीही शक्य आहे. पायी चढवेल गगन, कुठल्याही शिडीचा आधार न घेता पायी पायी गगन चढून जाता येईल. एखाद्याचा भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ अचूक सांगता येईल. ते बागेश्वर धामवाले बाबा सांगतात ना, काय नाव त्यांचं? तरुण पोरांमध्ये त्यांची चांगली क्रेज आहे. काय नाव आहे त्यांचं? धीरेंद्र कृष्ण शास्त्री. आमचे चुलते आहेत, कॅप्टन अशोक कुमार खरात साहेब. ते ब्रह्मांड शास्त्रज्ञ आहेत. एकनाथराव शिंदे मुख्य ब्रह्मांड शास्त्र आहे. ते काय फार कठीण नाही. नाथबाबांनी सुद्धा सांगितलं हे कळेल, भूत भविष्य कळो येईल, काय कठीण नाहीये. परंतु गणेशनाथ बाबाचा महिमा कळणार नाही तुम्हाला. वर्णन करायचं बाजूलाच ठेवा, ज्ञानोबारायांचा महिमा सुद्धा कळू शकत नाही. परित्या साधूचे न कळे महिमान. एखादी गोष्ट कळाल्यानंतर वर्णन करता येते की न कळताच वर्णन करता येते? कळाल्यानंतर. आता पखवाजातलं कळालं, बोल कळाला तर वाजवता येतो ना, कळालाच नाही तर काय वाजवता येईल? हा, येईल का वाजवता मला सांगा बरं. आता मी म्हटलो 10 तिरकीट तक ता तिरकीट तक, त्यांना वाजवता येईल ते लगेच. पण एखादा त्यांना माहित नसलेला पण मला माहित आहे असा एखादा बोल मी त्यांना म्हणालो तर त्यांना नाही जमणार ते. आता मी म्हणलो क्रांत किडत का किडत किडत का किड क्रांत किडत का किडत किडत का किडत तुम तिरक थुंगा तक थुंगा तकिडत का किड क्रांत तिरक तक दिगण धा थुंगा तक किडत का किड क्रांत तिरक तक दिगण धा थुंगा तक किडत का किड क्रांत तिरक तक दिगण धा. आता हा 10 मात्र्याचा शूल तालातला आहे, एक रचना आहे. आता कळाल्याशिवाय वाजवता येते का? एखादा राग कळाला तर आळावता येतो ना. एखादा विषय कळाला, अभंग कळाला तर अभंगावर बोलता येतं ना. किंवा अभंग कीर्तनात लक्ष दिलं तर अभंग कळतो ना. जर लक्षच नाही दिलं तर हे चालेल यांचं काय चालेल. हल्ली लोकांना कीर्तनात बसून अभंग ऐकायची सवयच राहिली नाही. तुमचा भाग चांगला आहे महाराज. आमच्याकडे नुसता धिंगाणा लागतो, कविता, पोवाडे, त्याच्यानंतर ते आई माझी, ते पिंगळा कारण नसताना लागतो. आणि युट्यूब वाल्यांना तर फारच लागतो, कारण त्यांचे फॅन फॉलोअर्स वाढतात. असं चांगलं आहे, ते नाथांचंच आहे, ते काय वाईट नाहीये. जे म्हणतात त्यांचीही इच्छा नसते हेच म्हटलं पाहिजे. पण लोक आंबट शौकीन झालेत महाराज, हलकट कानाचे लोक झालेत. त्यांना चांगलं आवडत नाही, त्यांना मनोरंजनात्मक पाहिजे. आमचं मनोरंजन झालं पाहिजे. बाबा काही हल्लेच नाही आज जागेवरून, काही नाचलेच नाही बाबा. बाबांनी एखादे 2 चांगले पोवाडे म्हटलेच नाही. आता छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्णन कीर्तनात करू नये असं नाही, पण ओघाना विषय आला तर केलं पाहिजे. त्याच्यासाठी कीर्तन नसतं, लक्षात ठेवा. म्हणून अभंग जर कळाला तर आपल्याला सगळं कळू शकतं, नाहीतर तुम्हाला वर्णन करता येणार नाही. संत कळाले तर वर्णन करता येतं. नाथ बाबा म्हणतात ते कळणच दुरापास्त आहे. तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कळो. आपण वेगळ्या मार्गाने चाललो आणि संत समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. पीटी शिकतोय आणि पखवाजा कळावा, कसं काय कळेल मला सांगा बरं. गायन शिकत असताना पखवाजाचे ताल, ते बोल, त्या रचना कशा कळतील? नाही कळणार. त्या मार्गाने आपल्याला जावं लागेल तेव्हा संत कळतील. तुकाराम महाराज म्हणतात मग कळणंच एवढं कठीण आहे तर वर्णन करणं किती कठीण आहे. काय मी पतित, तुकाराम महाराजांनी स्वतःला पतित म्हटलं. पतित नव्हते, हा तुकाराम महाराजांचा मोठेपणा आहे की ते स्वतःला पतित म्हणून घेतात. काय मी पतित कीर्तिवान. का वर्णन करता येणार नाही तुमचं? कारण तुम्ही 3 उपाध्या दिलेल्या आहेत त्यांना. एक तर संत समोर आहेत तुकाराम महाराजांच्या, आणि समोर असणाऱ्या व्यक्तीविषयी तुम्ही असं म्हटलं जातं. आता मी तुमच्याशी बोलत असताना किती वेळा म्हटलं तुम्ही 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 संत, तुम्ही माय,
तुम्ही बाप आणि तुम्ही कृपावंत, 4 विशेषणं दिलेले आहेत. एक तर माझ्या समोर उभे असलेले संत आहेत, ते मायबाप आहेत आणि ते कृपावंत आहेत. 3 विशेषणं. मग आता संतांचं वर्णन करता येत नाही, मायबापाचंही वर्णन करता येत नाही, कृपावंताचंही वर्णन करता येत नाही, किंवा संतांना मायबाप आणि कृपावंत म्हटलं असे 2 विशेषणं संतांना दिले तरी त्यांचं वर्णन करणं कठीणच आहे. तुम्ही एक लक्षात घ्या, या जगामध्ये संत हेच खरे आपले मायबाप आहेत. जन्मदाते आईबाप आपले खरे आईबाप नाही, ते सावत्र आईबाप आहेत आपले. तुम्हाला खोटं वाटत असेल तर तुम्ही 11 स्कंध एकनाथी भागवताचा काढा, त्याच्यामध्ये आगमोपप्रजादेश काल कर्मच जन्मच ध्यान मंत्रोत संस्कारो दशैते गुण हेतवाहा, या श्लोकाखाली जन्मामुळे माणसाच्या मनामध्ये बदल घडतो हा टॉपिक नाथबाबांनी लिहिलेला आहे. तो एकदा वाचा, नजरे खालून घाला, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की जन्मदाते आईबाप सावत्र आहेत की नाही आणि आपले खरे आईबाप संत आहेत की नाही. तसे 5 बाप प्रत्येकाला असतात. किती बाप असतात प्रत्येकाला? किती बाप असतात आपल्याला? किती बाप असतात? 5 बाप असतात. किती बाप असतात पोरांनो? तुम्ही हलेना, बोलेना, चालेना, डोलेना, गेले का काय ते पण कळेना. म्हणजे गेले म्हणजे झोपी वगैरे गेले का काय कळेना. किती बाप असतात प्रत्येकाला? 5 असतात ना. कोणते कोणते असतात सांगा. पहिला, बरं मीच सांगतो ऐका. नाथबाबा म्हणतात, उपदलिया बाळकाशी तत्वता पंचविध दान पिता, जनिता आणि उपनेता तिजा प्रतिपालिता अन्नदाने. 3 झाले का? जनिता जन्माला घालणारा 1, उपनयन संस्कार करणारा 2, 3 अन्नदान करणारा, 4 जो भयापासून सोडविता, बंध विमोचन करिता, जो देहाचे मरण चुकविता, तो ही पिता शास्त्रार्थी नदीत पडला, बुडायला लागला, मरणारच होता, तेवढ्यात एका पोहणाऱ्यानं उडी टाकली आणि त्याला वाचवलं, म्हणजे त्याचा बापच झाला, पुन्हा जन्माला घातलं, पुनर्जन्म झाला त्याचा. आणि 5वा पिता, या वेगळा 5वा पिता, जो झाडणी करी पंचभूता, जो मृत्यापासून सोडविता, जो गर्भव्यथा निवारी, जो असं जन्माला घालतो की पुन्हा जन्माला यावंच नाही लागलं पाहिजे आणि असं मारतो की पुन्हा मरावंच लागलं नाही पाहिजे. आणि असा बाप एकमेव या जगात कोण असेल तर आपले गुरु अथवा संत आहेत. लक्षात घ्या, दुसरा बाप नाहीये असा कोणी या जगामध्ये, नाहीये. नाथबाबा म्हणतात पहिले 4ही बाप सावत्र आहेत, पण सख्खा बाप जर कोण असेल आणि सख्खी माता जर कोण असतील तर संत हे आपली खरी आई आणि खरे बाप आहे. म्हणून तुम्ही संत मायबाप, म्हणून त्यांना मायबाप म्हटलेलं आहे. महाराज, व्यवहारातले मायबाप भिन्न भिन्न असतात. ह्या माता आहेत, हे पिता आहेत, परंतु परमार्थातले मायबाप 2 नसतात. संत गणेशनाथ महाराज एकच आहेत, पण तेच प्रसंगी माय बनतात आणि तेच बाप बनतात. उपदलिया बाळकाशी सर्वथा वेगळाली माता पिता, एक वीर्याते निक्षेपिता, धारण पोषणता जननीची. एक पोटामध्ये साठवते आणि एक वीर्याते निक्षेपिता, एक बाप वेगळा आणि आई वेगळी. पण तैसा सद्गुरु नभे पिता, निज वीर्य न विचिता, धारण पोषणता न करिता, जननी जनिता स्वये झाला, स्वतः जनक होतो आणि स्वतः आई होतो. म्हणून गणेशनाथ बाबा आई आणि बाप दोघं पण आहे. म्हणून ज्ञानोबराय साधकाचा माय बाप म्हटलेलं आहे. म्हणून हे एकत्र म्हणायचं, तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप कृपावंत, असं नाही म्हणायचं. तुम्ही संत माय बाप कृपावंत असं म्हणायचं. महाराज, व्यवहारात आई आपल्यासाठी जे जे करते ते सगळे संत परमार्थामध्ये आपल्यासाठी करतात, साधक रूपी बाळा करतात. महाराज, आपण जन्माला आपल्याला आई बापांनी घातलंय, आपल्या शरीराला जन्माला घातलंय, आपल्या शरीराला. माझं वय आता 36 वर्ष. किती वर्ष?
36 पूर्ण आहे, 37 चालू आहे. मी 16 वर्षाचा असताना गळ्यात माळ घातली. त्याच्या अगोदर मला आवड होती, मी काही खात पित नव्हतो, पण मी 16व्या वर्षी गुरु केले. बरोबर. माझ्या शरीराचं वय 36 वर्ष आहे, परंतु माझ्या साधनेचं वय फक्त 20 वर्ष आहे. किती? 20 वर्ष. माझा खरा जन्म ज्या दिवशी मी गळ्यात माळ घातली त्या दिवशी झाला, अगोदरचे 16 वाया गेले, निरर्थक आहे. लक्षात ठेवा. चांगदेव महाराज 1400 वर्ष जगले, पण मुक्ताबाईचा अनुग्रह ज्या दिवशी झाला त्या दिवशी म्हणाले, चांगदेव म्हणे आजीची जन्म आलो, गुरुपुत्र झालो. तुमच्या शरीराच्या वयाला किंमत नाहीये. सामान्य मायबाप तुमचे शरीर जन्माला घालू शकतात, पण त्या शरीरामध्ये साधकत्व जन्माला घालतात ते आपले सद्गुरू संत. लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही संत मायबाप, म्हणून खरे मायबाप आपले जर कोण असतील तर हे. आई काय काय करते लेकरासाठी. 12व्या अध्यायातल्या पहिल्या सगळ्या अवयवाचा जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षती विषय व्याळे मिठी विद्या पिताटी ते तुझी गुरुकृपा दृष्टी निर्विष होय. तरी कवणा ते तापू पोळी कैसेनी वो शोकू जाळी प्रसाद रस कल्लोळी पुरेसी तो. आधार शक्तीची अंकी वाढ हवीसी कौतुकी हृदयाकाश पल्लकी परिये देशी निजे. प्रत्येक ज्योतीची वाळणी करीसी मनपवनांची खेळणी आत्मसुखाची बाळलिनी लेव बिसी. आई पण लेकराला ओवाळते, पण विजणाऱ्या दिव्यानं ओवाळते, पण संत मात्र प्रत्येक ज्योतीनं ओवाळतात. प्रत्येक नाम आत्मा आत्म जो कधीही विजत नाही अशा दिव्यानं ओवाळते. प्रत्येक ज्योतीची ओवाळणी मन पवनांची खेळणी खेळण्याकरता देते. आणि बाळलेनी आंगड टोपड जे असतं ना ते कापडाचं नसतं, आत्मसुखाची बाळलेनी संत आपल्याला देतात. आई पण भूक लागल्यानंतर लेकराला स्तनाला लावते, पण संत 17वीचे स्तन्य देशी अनाहताचा हल्लरुगासी समाधी बोधे निजविसी बुधावणी म्हणून साधका तू माऊली पिके सारस्वत तुझी पाऊली या कारणे मी सावली नसंडी तुझी. ज्ञानोबाराय म्हणतात म्हणून साधक रूपी बाळा करता माऊली जर कोण असेल तर तुम्ही माऊली आहात, तुम्ही आई आहात. म्हणून घरचे एक आईबाप आणि इथं समाधीस्थ असणारे गणेशनाथ बाबा आपले आईबाप. म्हणून म्हटलं पाहिजे ना त्यांना, तुम्ही संत मायबाप. लेकरू कितीही मोठं होऊ द्या, परंतु मायबापासाठी ते लेकरूच असतं. आणि ते लेकरू कधीच आपल्या मायबापाच्या ऋणातून उतराई होऊ शकत नाही, त्यांचं वर्णन करू शकत नाही, त्यांनी केलेले उपकार शब्दांमध्ये मांडू शकत नाही, कारण ते अनिर्वचनीय उपकार असतात. लक्षात ठेवा. अनिर्वचनीयम प्रेम स्वरूपम. नारद भक्ती सूत्रात सुद्धा एक सूत्रच आहे की ते त्यांच्याविषयी असणारं प्रेम, प्रेम नये बोलता, प्रेम नवे नये दाविता, सांगता बोलता अनुभव चित्ता चित्त जाणे. म्हणून तुम्ही संत मायबाप. अजून कसं आहे तुम्ही, अजून तुम्ही मायबाप असतात, पण मायबाप कृपावंतच असतात असं नाही. तुम्ही मायबापही आहात आणि कृपावंतही आहात. महाराज हे सगळे उभे आहेत ना, आपण इथं बसलेले उभे, ही संतांचीच कृपा आहे. कृपया केली संत जनी माझी अलंकारिली वाणी प्रीती हे लाविली कीर्तनी तुका चरणी लोळतसे तुका चरणी लोळतसे. या संतांची कृपा आहे. आणि लक्षात ठेवा, कधी कधी शब्द कृपा करतात, शब्दानं सांगतात संत. कधी कधी स्पर्श करून, केवळ स्पर्शानं, निळोबारांच्या माथ्यावर केवळ हात ठेवला, हात ठेविला मस्तकी प्रसाद देऊनी केले सुखी. स्पर्शानं कृपा करतात संत. नुसती पाहून सुद्धा कृपा करतात.
हां, संतांनी दृष्टिक्षेप आपल्यावर टाकला ना, कल्याण होतं, लक्षात ठेवा. हां, आणि संत कधी कधी संकल्पानं सुद्धा कृपा करतात. ते आपल्याला भेटत नाही, आपल्या समोर ते नसतात, परंतु त्यांचं मनापासून आपण जर स्मरण केलं तर मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलीच मुक्तता, जैसी दीपे दिसे पाहता आपुली वस्तू. संकल्प जरी त्यांच्याविषयी आपण केला तरी ते संकल्पानं कुठेही असले तरी आपल्यावर कृपा करतात. हां, आणि सद्गुरूंची कृपा असल्याशिवाय काय तुम्हाला पुरुषार्थाने ज्ञान मिळवता येईल, लक्षात ठेवा. माहिती मिळवता येईल, पण मिळवलेली माहिती प्रकाशित करण्याकरता गुरूंची कृपा असावी लागते बरं का. हां, जे तुम्हाला गुरूंनी शिकवलं नाही ना ते सुद्धा तुम्हाला येतं. तस्सैते अकथिता ह्यर्ता प्रकाशन्ते महात्मना, असं वर्णन केलेलं आहे. जे अकथन आहे, ज्याचं कथन केलेलं नाहीये, त्यांची कृपा झाली तर तस्सैते अकथिता ह्यर्ता प्रकाशन्ते, त्याचंही प्रकाशन तुम्ही करू शकता. म्हणून संतांच्या विषयी अंतःकरणामध्ये कृतज्ञता भाव, श्रद्धा भाव असणं गरजेचं आहे. तुकोबाराय म्हणतात, मी एवढा मोठा आहे कुणामुळे? तुम्ही संत मायबाप कृपावंत, माझ्यासारखा एक पतित तुमची काय कीर्ती वर्णन करणार आहे. पण नुसते कृपावंत आणि मायबाप नाहीत तर तुम्ही कार्यानं सुद्धा मोठे आहात. काय कार्य केलं तुम्ही? अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये उद्धरावे जन जडजीव. तुम्ही काय केलं? का तुमचं वर्णन आम्हाला करता येणार नाही? त्याचं कारण आहे, तुम्ही अवतार धारण केला. अवतार या शब्दाचा अर्थ होतो वरून खाली येणे. अवतार शब्दामध्ये तृ तरती हा धातू आहे आणि अव हा उपसर्ग आहे. त्याचा अर्थ होतो वरून खाली येणे. वरून म्हणजे कुठून? वैकुंठातून खाली आले का ते? लक्षात ठेवा, वैकुंठ लोक आहेच, ते म्हणतातच आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. पण वैकुंठ ही एक अवस्था आहे. वैकुंठ हे देवाचं नाम आहे. स्वतःचा हाय क्लास सोडून तुमच्या आमच्यासाठी खाली आले. ते खाली आले. नाथबाबांना काय गरज होती मारवाड्यात आणि मांगवाड्यात जायची सांगा मला? हां, स्वतःचा राजवाडा सोडून गेलेच ना तिथं. हां, याला अवतार म्हणतात. ज्यावेळी क्लास 1 ऑफिसर, कलेक्टर, IAS अधिकारी, IPS अधिकारी गावात आल्यानंतर जर माळकरी असेल ना तो, तर इथं आल्यानंतर ही की लोक उठून गेल्यानंतर हातात झाडू घेऊन सगळं स्वच्छ करतो. कशा करता करतो? याला अवतार म्हणतात. स्वतःचा उच्च दर्जा सोडून खाली येणं आणि तुमच्या आमच्यामध्ये मिसळणं. मुक्त होते संत. हां, नाथपंथी होते. गणेशनाथ बाबा पाटील चिचोंडी हे त्यांचं मूळ गाव, नगर जिल्ह्यातलं अहिल्यादेवी नगर, तिथलं ते मूळचे होते. आणि नाथ पंथाची त्यांना दीक्षा होती. स्वतः सिद्धयोगी होते. मुखातून जे बाहेर पडेल ते सगळं व्हायचं, त्यांचं सगळं त्यांना प्राप्त होतं. आत्मानंदी होते. कुठंतरी जंगलात डोंगरात जाऊन बसले असते, स्वतःच्या आत्मानंदात डुंबत बसले असते. काय गरज होती तुमच्या आमच्यामध्ये त्यांना यायची? हां, बरं, इथं आल्यानंतर लोकांची निंदा सहन करा. इथं आल्यानंतर लोकांच्या शिव्या खा. आणि हे सगळं कशा करता खायचं? तर
ज्या लोकांनी शिव्या दिल्या त्यांच्याच उद्धाराकरता. मांड खाण्याची इच्छा झाली तर भांड मिळू दिलं नाही लोकांनी माऊलींना, आणि माऊलींनी पसायदानामध्ये पहिली प्रार्थना त्यांच्याकरता केली. जे खळांची, याला संत म्हणतात, लक्षात ठेवा. याला संत म्हणतात, याला अवतार म्हणतात. स्वतःचा उच्च क्लास सोडून खाली येणं. काही गरज नव्हती तळाकाळात येण्याची. तुम्हाला एकच सांगतो, काय येतात माहिती आहे का? एक दिवस काय झालं, नाथबाबा आहे ना रस्त्याने चालले होते. तुम्हाला गोष्ट सगळ्यांना माहिती आहे, काशीहून पाणी आणलं, रामेश्वरमला चालले होते. कदाचित इकडनंच गेले असतील ते कुठून तरी. दक्षिण भारत इथून सुरूच होतो आता पुढे, कर्नाटक वगैरे. एक रामेश्वरचा कळस दिसायला लागला आणि एक गाढव अर्ध मेलेल्या अवस्थेत पडलेलं होतं. त्याला पाण्याची गरज होती. नाथबाबांनी ते पाणी आणलं होतं महादेवा करता. ते पाणी त्या गाढवाच्या मुखात ओतलं, गाढवाला जीवदान दिलं. गाढव उठलं आणि पळून गेलं. बाकीच्या लोकांनी टाळ्या वाजवल्या. ते म्हणाले की नाथबाबा काय तुम्ही श्रेष्ठ आहे म्हणे. विचारलं का? सांगितलं गाढवाचं दुःख तुम्हाला पाहवत नाही, किती श्रेष्ठ आहे तुम्ही. गाढवाचं दुःख दूर करण्याकरता महादेवाचं पाणी, रामेश्वरचं पाणी तुम्ही गाढवाला पाजलं. ते म्हटले अरे वेड्यांनो, गाढवाचं दुःख दूर करण्याकरता मी गाढवाला पाणी पाजलं नाही. नाथबाबांनी जे सांगितलं ते लक्षपूर्वक ऐका. नाथबाबा म्हणाले गाढवाचं दुःख दूर करण्याकरता मी गाढवाला पाणी पाजलं नाही, तर गाढव दुःखात आहे हे पाहून मला दुःख झालं होतं. मी माझं दुःख दूर करण्याकरता गाढवाला पाणी पाजलं. मृदू सबाह्य नवनीत तैसे दुखवे अनेकांच्या दुःखे, इतरांच्या दुःखानं जे दुःखी होतात आणि त्यांचं दुःख दूर करण्याकरता स्वतःचा क्लास सोडून खाली येतात, त्याला अवतार म्हणतात. अवतार तुम्हा धरायाकार. काय गरज होती आळंदीतच राहायची? ज्ञानोबारायांना सांगा ना. त्या विसोबात साठ्याकडे नुसतं माऊलींनी डोळे वटारून पाहिलं असतं तर त्याचा भस्म झाला असता. मंबाजी बुवाच्या काट्याच्या काठीचा मार खायची काय गरज होती तुकाराम महाराजांना? मंबाजी बुवाकडे सुद्धा डोळे वटारून पाहिलं असतं तर जाळ होऊन गेला असता, राख सुद्धा सापडली नसती. एवढी ताकद तुकाराम महाराजांची होती. पण तरी पण हे सगळं सहन केलं. हे सहन करणं म्हणजेच अवतार आहे. अवतार तुम्हा धराया कारण का? उद्धरावे जन, उद्धरावे जड आणि उद्धरावे जड जीव. गाथा ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून तुमचा आमचा उद्धार केला महाराज. महाराज हा जन्मला मृत्यू लोकी, दुजी उपमाना भव सिंधुसी बांधिला से तुझे, अनाथा दिना कारणे तुकयाने. महाराज पाण्याच्या समुद्रावर पूल बांधणारे राम होऊन गेले, परंतु भवसागरावर गाथारूपी पूल बांधणारे जगद्गुरु तुकाराम महाराज होऊन गेले. हे कोणाला शक्य नाहीये. उद्धारावी जन, जनाच्या उद्धाराकरता. देव सुद्धा नाही तुमच्या आमच्या उद्धाराकरता. लक्षात ठेवा, देव फक्त सज्जन आणि दुर्जन दोघांकरताच अवताराला येतो. परित्राणाय विनाशाय च दुष्कृता. 2 लोकांचा उद्धार. 98% जनतेचं काय? बरं इथं बसलेल्यापैकी सज्जन कोण आहे, दुर्जन कोण आहे? सगळी मिक्सिंग आहे आपली. रस्त्यानं चालले. रामाची मूर्ती दिसली, रावणाची पण दिसली. कुणाची उचलतो आपण? साहजिक आहे. तसंच थोडं पुढे गेले, पुन्हा 2 मूर्त्या दिसल्या, रामाची आणि रावणाची. रामाची लाकडाची होती आणि रावणाची सोन्याची होती. कुणाची उचलाल सांगा? खोटं बोलायचं, कॉफी पण करायची, कॉफी प्यायची. लक्षात ठेवा, खोटं बोलायचं. कुणाची उचलली असती खरं सांगा? तुम्ही सुरुवातीला रामाची उचलता म्हणून सज्जन आहे, आणि दुसऱ्या वेळेला सोन्याची आहे म्हणून रावणाची उचलता म्हणून दुर्जन आहे. म्हणून आपण सज्जनही नाही, दुर्जनही नाही. मग आपल्या करता कोण? अवतार तुम्हा. भाऊबंधान करता मंदिर झालं. आमचे भाऊबंद मंदिराकरता वापरले जातात, परंतु आमच्या भाऊबंधांकरता मंदिर झालं. हे कोण सांगत होतं? कोण सांगत होतं? म्हणजे भाऊबंधांचा उत्कर्ष दगडांना सहन होतो. आहे का नाही? दगडांना भाऊबंधाचा उत्कर्ष सहन होतो,
पण माणसांना होत नाही, दुर्दैव आहे. भाऊबंद पुढे चालला की तो कसा मागे खेचायचा याचाच विचार करत असतात लोक. असू द्या, चालविली जड भिंत म्हणून भिंती करता मंदिर आहे. जगद्गुरु तुकोबारांनी जड शिळेला स्पर्श केला, ती शिळा सुद्धा अजरामर झाली. म्हणून उद्धरावे जड आणि उद्धरावे जड जीव. रेड्यासारखे जड जीव आहेत, त्यांचाही उद्धार संतांनी केला. म्हणून अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावे जन जड जीव. अजून काय केलं? वाढविली सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. सुख वाढविले कशाच्या माध्यमातून? तर भक्ती भाव कुळाचार विठोबाचे नाम वाढावया. सुख भक्ती भाव धर्म कुळाचार आणि विठोबाचे नाम या 5 साधनांच्या माध्यमातून समाजातलं सुख तुम्ही वाढीस लावलं. काय करू शकतो? तुमच्या कीर्तीचं वर्णन करण्याकरता कायमी पतित कीर्तिवानू हे प्रत्येक ठिकाणी लावून घ्या तुम्ही. एवढं मोठं कार्य केलं, माझ्यासारख्याला काय वर्णन करता येईल? शेवटी तुकाराम महाराज म्हणाले, तुका म्हणे गुण चंदनाचे तैसे तुम्ही जगी संत. चंदनाकडे जसा सुवासिकता आणि सुगंधितता या 2 गुणांनी चंदन मंडित असताना, तसे तुम्हीही 2 गुणांनी मंडित आहात. संत सुगंधी असतात आणि संत स्वतः जिजून जगाला सुगंध देणारे असतात आणि जगाला शांतता देणारे असतात. आणि म्हणून अशा संतांचं वर्णन करायचं कसं करता येईल? म्हणून कायमी पतित कीर्तिवान. एकदा सगळ्यांनी वरती हात करा, मोठ्या प्रेमाने करा. बरोबरती हात सगळे करा 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 करा. वा. आणि मोठ्या प्रेमाने आता भजन करायचं बघ. आज पांडुरंगाची वारी आहे पंढरपूरला. आपला आवाज पंढरपूर पर्यंत गेला पाहिजे. विठोबा
एक मिनिट मी थोडंसं समारोप करतो आणि मग चालणार. झालेली सेवा संत श्री गणेश बाबांच्या चरणी, गणेशनाथ बाबांच्या चरणी विनम्र भावानं समर्पित करतो. खरं तर लातूर जिल्ह्यातच मी प्रथम आलो आहे. आदरणीय श्री हरिभक्तीपरायण आपल्या गावचे भूमिपुत्र, जन्मभूमी त्यांची उजनी आहे परंतु कर्मभूमी नाशिक जिल्हा आहे. आमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये अनेक तबलावादक ज्यांनी घडवले, मृदंगवादक घडवले, आज जे मोठे मोठे नामवंत मृदंगवादक आमच्या परिसरातले आहेत, अतिशय सुस्वभावी व्यक्तिमत्व आणि अतिशय उच्च दर्जाची कला ज्यांना हस्तगत आहे असे आपल्या गावचे भूमिपुत्र आणि संपूर्ण महाराष्ट्रातले संगीत क्षेत्राचं भूषण हरिभक्तीपरायण व्यंकटेशजी ढवणसर सरांनी मला आज्ञा केली की माझ्या गावामध्ये तुम्हाला कार्तिकी एकादशीच्या दिवशी कीर्तन करायचं आहे आणि त्यांच्या आज्ञेचा परिपाक म्हणून मी या ठिकाणी उपस्थित झालो. इथं आल्यानंतर समाधीचं चैतन्य साक्षात जागृत समाधी आहे. म्हणजे नुसतं डोकं टेकवल्यानंतर असं वाटतं की गणेशनाथ बाबा वरून हात ठेवताय की काय डोक्यावर, असा अनुभव येतो. संतवीर बंडातात्या कराडकर सुद्धा इथे येऊन सांगतात की मला दरवर्षी कीर्तनाला बोलवा, कारण हे जागृत देवस्थान आहे, संतांची जागृत समाधी आहे, संजीवन समाधी आहे. मलाही खूप आनंद वाटला. हा दुग्ध शर्करा योगी जगद्गुरु तुकोबारायांच्या जे देहूकर फड आहे त्या देहूकर फडाचे संलग्न असणारे सगळे वारकरी या ठिकाणी आहेत. म्हणून 100-150 वारकरी टाळ घेऊन उभे आहेत. आम्हाला संस्थेच्या नियमाप्रमाणे कीर्तन करायची रोज सवय आणि फडकऱ्यांमध्ये कधीतरी कीर्तन करावं लागतं, त्यामुळे भजनं उलटे पालटे होतील, त्याबद्दल क्षमस्व बरं का टाळकरी मंडळी. सगळ्यांची क्षमा मागतो, म्हणून सगळ्यांना धन्यवाद देतो. हे लातूर जिल्ह्यातलं गाव आहे. यांनी अनेक भूकंपाचे धक्के सहन केलेले आहेत, पण कितीही धक्के सहन केले तरी पण गणेशनाथ बाबांसारखे संत पक्के असल्यामुळे आपल्याला कुठलाच धक्का काही करू शकत नाही. म्हणून खूप आनंद वाटला. जुन्या पद्धतीची गावं, वाडे, नाशिक, पुणे, तुम्ही पुण्याला राहता ना जोशी सर, आपल्याकडे त्या परिसरामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये, उत्तर महाराष्ट्रामध्ये सगळे सिमेंटेड जंगलं तयार झालेले आहेत. आता तिकडं जुनं काही राहिलं नाही. जुन्या भिंती, वाडे सगळे पडून गेले आणि आता नवीन मोठमोठ्या गगनचुंबी इमारतीत राहायची सवय झाली. पण इकडं आल्यानंतर खरोखर वाटतं की इथंच कुठंतरी गणेश बाबा राहत असतील, छत्रपती शिवाजी महाराज अशाच वाड्यांमध्ये राहत असतील. काय ते पाटलांचे वाडे, मला कळतच नव्हतं
पाटील वाड्यावर का बोलावतात म्हणून ते वाडे इथं पाहिल्यानंतर मला तेव्हा कळालं. मला वाटलं वाडा नावाचं एखादं हॉटेल बिटेल असेल किंवा वाडा नावाचं काहीतरी असेल, पण वाडा काय असतो पाटलांचा. बैल गाडा माहित होता, वाडा माहित नव्हता मला. पण तुमच्या गावातून चालताना मला कुणी दाखवले वाडे? आमचे योगीराज महाराज. ते म्हटले हे आमच्या पाटलांचा वाडा, हा त्या पाटलांचा वाडा, हा त्या पाटलांचा वाडा. तेव्हा मला कळालं हे वाडे असे असतात. म्हणून वाड्यावाले सगळे तुम्हाला धन्यवाद देतो. खूप छान तुम्ही इथं नियोजन केलं. टाळकऱ्यांसाठी एकदा सगळ्यांनी टाळी वाजवा. खूप छान, खूप छान तुम्ही. आणि मला 9:45 पर्यंतच कीर्तन करण्याची आज्ञा होती की 9:45ला संपवा, कारण आता लगेच एक पुण्यातले मोठे गायन क्षेत्रातले पंडित पदवी ज्यांनी हस्तगत केलेली आहे आणि पंडित श्रीकांतजी काय संजयजी गरुड, त्यांचे गुरु कोण आहे? नाही, त्यांनी सांगितलं ना नाव, काहीतरी सांगितलं मला मगाशी. भीमसेन जोशींचे शिष्य आहेत आणि त्यांचे हे शिष्य आहे. हां, जगदीश चव्हाण दादा तर आमचे नाशिकचे, ते विंचूरचे, ते आलेले सकाळपासून. आणि ते तर युवा पिढीचे फार मोठे आकर्षण आहे. ते वायकर गुरुजींचा आवाज काढतात. वैकुंठवासी ज्यांना म्हणावं लागतं असे वाडेकर गुरुजी, त्यांचाही हुबेहूब आवाज काढतात. वैरागकर सरांचे तर ते शिष्यच आहेत, पंडित वैरागकर सरांचे. म्हणून आज 2 दिग्गज गायकांचं आपल्याला भजन ऐकायचं आहे. तेव्हा मी जास्त वेळ माझा न लांबवता याच ठिकाणी थांबतो. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मद क्षमा करणे संती, नभे अंगभूत युक्ती. शेवटची
विठ्ठल